गुड मॉर्निंग. आजचा विचार. आजची जी पिढी आहे ती मला आपण जसं म्हणतो की जेनझी जे आहेत, तर जेनझी जे आहेत ना त्यांना खरं तर बऱ्याच वेळा आपण अंडर एस्टिमेट करतो. म्हणजे मोठी पिढी जी आहे ती अंडर एस्टिमेट करतात किंवा त्यांना हसतात बऱ्याच वेळा, किंवा हे लोक सिरियस नाही आहेत, किंवा खूपच प्रॅक्टिकल आहेत, किंवा या लोकांना नॉलेज, अति नॉलेज आहे, एक्सपोजर जास्ती आहे, त्यामुळे मोठ्यांचा रिस्पेक्ट करत नाही का, आणि अति शहाणे आहेत. अशा प्रकारच्या काही ज्या गोष्टी आहेत त्या बोलल्या जातात त्यांच्याबद्दल. मला नाही असं वाटत. भलेही मीही त्या जनरेशनची आहे जी या सगळ्या गोष्टी ऐकत असते जेनझीबद्दल, परंतु मी कधी जेनझीला अंडर एस्टिमेट करत नाही. याचं कारणच हे आहे की आपण ज्या जनरेशनचे आहोत त्या जनरेशनची परिस्थिती वेगळी होती, आणि ती परिस्थिती वेगळी असल्यामुळं आपलं जे अपब्रिंगिंग आहे ते वेगळ्या पद्धतीनं झालेलं आहे, आणि या जेनझींना वाढवणारे आपण आहोत. त्यामुळं आम्हाला जे काही नाही मिळालं ते आम्ही जेनझींना सगळं दिले. आपसुकच जेनझींची जी वर्तनाची पद्धत आहे ती प्रॅक्टिकल आणि ती तितकीच रॅशनल होते. ऑफकोर्स हे लोक भावनांना थोडासा कमी स्कोप देतात, आणि विचारशक्ती किंवा जी विचार क्षमता आहे त्याला जास्ती इम्पॉर्टन्स देतात. आणि चांगलं आहे ना, ज्या इमोशन्सच्या बर्डन खाली आम्ही वाढलो, ज्या इमोशन्सच्या बर्डनमध्ये, मॉरल प्रेशरमध्ये आमचं अपब्रिंगिंग झालं, त्या अपब्रिंगिंगमध्ये ही पोरं जगत नाहीत, किंवा त्या विचारामध्ये, त्या बर्डनमध्ये जगत नाहीत, आणि त्यांच्या आईवडील आपण तर आहोत ना. त्यामुळं कदाचित आपल्याला जसं जगायचं राहून गेलं,